राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या. शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आणि आनंदाची बातमी. नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. 3 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर आगार परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर दिलासा. शेतकऱ्यांमध्ये जुलैमध्ये पुराने पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, तर अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. ती आता मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे. शेतकऱ्यांनो, कागदपत्रे जमा करा, नसता अनुदान विसरा. APL रेशन कार्ड धारकांना कागदपत्र जमा करण्याचं आव्हान. खरीपामधील नुकसान. जानेवारी उजाडला तरी शेतकऱ्यांना भरपाई मिळेना. राज्याचा हिस्सा जमा न झाल्याने पीक विमा रखडला. सोयाबीन उत्पादक मिळाले 26.71 कोटी रुपये, तर हमी भावाने खरेदी. 21,000 शेतकऱ्यांची नोंदणी. शासकीय हमीदारांनी सोयाबीन खरेदीसाठी नाफेडने 12 केंद्र जिल्ह्यामध्ये सुरू केलेले आहेत, तर या केंद्राकडे आतापर्यंत 21,628 जणांना नोंदणी केली आहे. त्यातील 3,415 जणांचं सोयाबीन या केंद्राकडून खरेदी करण्यात आले. नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना 5.5 लाख शेतकऱ्यांना 535 कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई अखेर मंजूर झाली. शेतकरी कर्जमुक्त करा, तो व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा इशारा, तर दिलेला शब्द पूर्ण करा. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा. केंद्राचा परिपत्रकामुळे मिळणार पीक विमा. तंटपूजा, तर कैलास पाटील यांचा दावा. कंपनी हिताचं धोरण सरकार राबवित असल्याचा केला आरोप. महावितरण विरोधामध्ये शेतकरी आक्रमक, तर सुरळीत वीज पुरवठ्याची. तुळजापुरामध्ये कार्यकारी अभियंत्यांना घेराव घातला. शेतकऱ्यांना 4 लाखांचं अनुदान मिळवा. रेशमी सम्राग 2 योजना. मजुरासाठी 2.65 लाख, तर कुशलेचं 1.53 लाख शेतकऱ्यांना अनुदान मिळणार. शेतकऱ्यांना पीक कर्जमाफीची अजूनही प्रतीक्षा, तर गतवर्षीचा खरीप हंगामातील सोयाबीन कपाशीचं प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला. बाजारामध्ये शेतीमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे आर्थिक कोंडी वाढली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्जाची द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये मिळणार अग्रिम पीक विमा. जिल्हास्तरीय समितीनं पीक विमा कंपनीला अखेर दिली मंजुरी, तर शेतकऱ्यांसाठी 6,59,000 शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळणार. नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार. नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन मदत देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. सरकारला अखेर शेतकरी कर्जमाफीचा विसर पडला काय? आश्वासन पूर्तीबाबत शब्दही काढला जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढवली आणखीनच चिंता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांना विचारल्यानंतर त्यांनी चिंता वाढवणारं व्यक्त नुकतेच केलं. माझ्या तोंडून कर्जमाफीचं आश्वासन ऐकलत का? अंथरूण पाहून हातपाय पसरावे असाही सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या या वक्तव्यानंतर शेतकऱ्यांना चिंतेचं वातावरण दिसत आहे. खरंच सरकार कर्जमाफी बगल देत आहे का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. शेतकऱ्यांना आता घरात एकालाच पैसे मिळणार. PM किसान योजनेमध्ये बदल. जिल्ह्यातील 1,67,000 लाभार्थी नव्या नियमाखाली लाभार्थी घटणार, तर 2019 पूर्वी जमीन खरेदी करणाऱ्याला मिळणार फक्त लाभ. कुटुंबातील एकालाच PM किसानचा लाभ मिळणार. आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार? बहिणींना आता एकच योजनेचा लाभ मिळणार. लाडकी बहीणमुळे संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळाच्या लाभार्थ्यांना अनुदानच नाही. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील अनेक लाभार्थी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेत असल्यामुळे आता 65 वर्षापर्यंतच्या संजय गांधी निराधार किंवा श्रावण बाळ योजनेच्या महिला लाभार्थ्यांना यापैकी कोणता योजनेचा लाभ सुरू ठेवायचा आहे, सवय घोषणापत्र द्यावे लागणार आहे. PM किसानचा 19वा हप्ता. पूर्वीप्रमाणेच आता कुटुंबातील एकालाच लाभ. अद्याप नवीन नियमावली प्राप्त झाली नाही. PM किसान योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. त्या अंतर्गत एकाच कुटुंबातील पती, पत्नी व मुलगा असे लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही नियमावली झाली असली तरी ती प्रशासनाला प्राप्त झाली नसल्याने 19वा हप्ता पूर्वीप्रमाणेच दिला जाणार आहे. यानुसार 4,32,802 शेतकऱ्यांना 90.64 कोटी रुपयांची रक्कम आता वितरित होणार आहे. 26 जानेवारीपूर्वी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी महिन्याचे पैसे 26 जानेवारीपूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील असे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। केंद्र सरकार अखेर नरमले तर शेतकऱ्यांशी चर्चा करणार। 14 फेब्रुवारीला बैठक, डोलेवालाकडून उपचाराची मान्यता।